या व्हिडिओमध्ये आपण रिअल नंबर आणि त्याच्या काही प्रॉपर्टी पाहणार आहोत. तर त्याआधी आपण बायनरी ऑपरेशन पाहू. बायनरी ऑपरेशन म्हणजे काय असतं. तर बायनरी म्हणजे काय? बाय म्हणजे दोन गोष्टींचं ऑपरेशन. मग याची डेफिनेशन काय आहे? ए हा एक नॉन एम्प्टी सेट आहे, स्टार हे ऑपरेशन आहे एवर. तर ह्या स्टारला बायनरी ऑपरेशन कधी म्हणायचं? तर स्टार हे ए क्रॉस एपासून एपर्यंत फंक्शन असलं तर त्याला काय म्हणायचं? बायनरी ऑपरेशन. सपोज एखादा सेट घेतला, ए इज इक्वल टू मी घेतला नॅचरल नंबरचा सेट आणि ऑपरेशन घेतलं ॲडिशन. मग ॲडिशन हे बायनरी ऑपरेशन कसं आहे का ते चेक कसं करायचं? तर ॲडिशन हे ऑपरेशन घ्यायचं, एन क्रॉस एन हा सेट घ्यायचा आणि तो मॅप कुठं करायचा? त्यालाच करायचा, एकच सेट आहे. मग याच्यातले कोणतेही दोन एलिमेंट घेतले, त्याच्यावर ॲडिशन ऑपरेशन केलं. सपोज मी 2 आणि 3 घेतले, तर त्यांचं ऑपरेशन काय आहे? ॲडिशन. म्हणजे 2 + 3 इज इक्वल टू 5. हे फंक्शन आलं पाहिजे. म्हणजे काय? इथं तुम्ही कोणताही एक एलिमेंट घ्या, त्याच्यावर ऑपरेशन करा, ते ऑपरेशन म्हणजे प्रत्येकाची इमेज एकच आली पाहिजे. म्हणजे कोणत्याही दोन संख्या घ्या, त्यांचं ॲडिशन केल्यावर एकच संख्या येते. आणि कोणत्याही दोन संख्या घ्या, त्यांची ॲडिशन एकच येते, प्रत्येक पेअरची ॲडिशन एक येते आणि ती या सेटमध्ये जाते. त्याच्यामुळं प्लस हे बायनरी ऑपरेशन आहे. तसं तुम्ही चेक केलं तर मायनस हे बायनरी ऑपरेशन नाही आहे. मायनस हे बायनरी ऑपरेशन नाही. सपोज काय केलं मी? हेच घेतलं, मायनस बायनरी ऑपरेशन घेतलं, ऑर्डर पेअर घेतली 2, 3. मग याचा मॅप काय येईल? 2 - 3. तर हा किती येईल? -1. -1 या सेटमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे हे बायनरी ऑपरेशन नाही आहे. तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन घेऊ शकता. सो फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन घेतलं, मल्टिप्लिकेशन n क्रॉस n टू n. आता 2 आणि 3 घेतले ऑर्डर पेअर, त्यांची इमेज काय? 2 × 3 हे किती झाले? 6. हे किती झाले? 6 झाले. हे बायनरी ऑपरेशन हे नॅचरल नंबरमध्ये येतं. दोन कोणतेही घेतं त्याचं एकच मल्टिप्लिकेशन येतं, म्हणजे फंक्शन आहे. तर हेच एका सेटवर जर तुमचे किती ऑपरेशन घेऊ शकता आणि ते जर सगळे बायनरी ऑपरेशन घेतले तर आत्ताचा सेट पाहिलं तुम्ही n + डॉट, याला असं दाखवतात. म्हणजे हे ऑपरेशन असे म्हणायचे. ऑर्डर n टपल्स, n + 1 टपल्स येईल. हे ए आणि हे n ऑपरेशन असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं? अल्जेब्रिक स्ट्रक्चर. आता आपण काही अल्जेब्रिक ऑर्डर प्रॉपर्टी पाहू रिअल नंबरच्या. त्याच्या आधी अल्जेब्रिक आणि ऑर्डर प्रॉपर्टी पाहू. त्या सुरुवातीला आपण अल्जेब्रिक प्रॉपर्टी पाहू. तर अल्जेब्रिक प्रॉपर्टी काय आहे? तर आपण रिअल नंबरवर दोन ऑपरेशन डिफाईन करतो आहे, ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. आता हे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेशन डिफाईन केलेलं आहे, युज्युअल ॲडिशन आणि युज्युअल मल्टिप्लिकेशन. तर ते खालील प्रॉपर्टी काय करतं? सॅटिस्फाय करतं. कोणती? कम्युटेटिव्हिटी. ॲडिशनच्या पाहू A1 A2 A3 A4. कम्युटेटिव्हिटी म्हणजे A + B इज इक्वल टू B + A ही एक. याला म्हणायचं असोसिएटिव्हिटी. तर ह्या रिअल नंबरमध्ये असा एक इलिमेंट असतो की तो कोणत्याही इलिमेंटमध्ये ॲड केलं तर इलिमेंट तो तसाच राहतो. आणि तो इलिमेंट कोणता असतो? 0 असतो. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ 0 इलिमेंट. त्यालाच काय म्हणायचं? ॲडिटिव्ह इनव्हर्स पण म्हणतात. आपण 0च म्हणणार आहे. त्याच्यानंतर एक्झिस्टन्स ऑफ निगेटिव्ह एलिमेंट. कोणताही एक इलिमेंट घ्या आरमधला, त्याच्यासाठी असा एक इलिमेंट मिळतो की त्यांची सम केल्यावर उत्तर किती येतं? माझा 0 येतो. मग तो कोणता इलिमेंट असतो? मायनस आहे. कोणताही इलिमेंट घ्या, त्याच्यासाठी इनव्हर्स सापडणारच आहे प्रत्येक इलिमेंटला. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी बघा. सेम कम्युटेटिव्हिटी, A × B इज इक्वल टू B × A. सेम असोसिएटिव्हिटी. त्याच्यानंतर वर कसा 0 होता तसं इथं 1 आहे. कोणत्याही इलिमेंटला 1ने मल्टिप्लाय केल्यावर तो इलिमेंट तसाच येतो. याला काय म्हणायचं? एक्झिस्टन्स ऑफ 1. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी हे 1 असतोच. त्याच्यानंतर एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स. कोणताही नॉन झिरो इलिमेंट घ्या, कोणताही आरमधला नॉन झिरो घ्या, त्याच्यासाठी असा एक एलिमेंट असतो की तो AC मल्टिप्लाय केला तर उत्तर किती येतं? मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणजे उत्तर किती येतं? 1. मग हा कोणता एलिमेंट आहे? 1/A. हां. आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची एक कंबाईन करून एक प्रॉपर्टी आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. A × B + C इज इक्वल टू A × B + A × C. कोणतेही रिअल नंबर घ्या, त्यासाठी हे ट्रू
आहे. आता आपण काही नोट पाहू. तर सुरुवातीला आपण ए डॉट बी दाखवण्याच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनला ए बी दाखवणार आहोत. जिथं जे ॲप्रोप्रिएट आहे तिथं आपण ते दाखवू. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन कसं डिफाईन केलं जातं. जर ए मायनस बी डिफाईन करायचं असेल तर आपल्याकडे ॲडिशन आहे, मग आपण तो ॲडिशनच्या भाषेत डिफाईन करायचा. ए मायनस बी नथिंग बट काय असतो, ए प्लस मायनस बी. आणि जर बी हा झिरो नसेल तर ए अपॉन बी कसा डिनोट करायचा, ए इंटू बी इनवर्स. त्याच्यानंतर आरला जर ह्या वरच्या प्रॉपर्टी होत असतील सॅटिस्फाय, ह्या A1 to A4, M1 to M4 आणि D1, तर त्याला काय म्हणायचं, फील्ड म्हणायचं. एक अल्जेब्रिक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आपण अल्जेब्रिक प्रॉपर्ट्या पाहिल्या. आता ऑर्डर प्रॉपर्ट्या पाहू. ऑर्डर प्रॉपर्ट्या म्हणजे एक रिलेशन आपण घेणार आहोत. ते कोणतं आहे, लेस दॅनचं रिलेशन. आपण एक ऑर्डर रिलेशन डिफाईन करणार आहोत. ऑर्डर म्हणजे काय, क्रमाने लावणे संख्या. मग क्रमाने लागलं, एक मोठी एक पुढी, हे कसं, मग हे ऑर्डर रिलेशन पाहू. तर खालील प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात. आता कोणतेही दोन रिअल नंबर घ्या तुम्ही, कोणतेही दोन घ्या. तर कोणतेही दोन रिअल नंबर घेतले, सपोज ए आणि बी घेतला, तर त्याच्यासाठी खालीलपैकी एक होल्ड होईल. एक तर ए हा बीपेक्षा छोटा असेल, किंवा ए हा इक्वल टू बी असेल, किंवा बी हा एपेक्षा छोटा असेल. हे एक होल्ड होणारच आहे. तिघापैकी एक होल्ड होणार आहे. आणि याला स्पेशल नाव आहे लॉ ऑफ ट्रायकोटॉमी. लॉ ऑफ ट्रायकोटॉमी. ही पहिली प्रॉपर्टी झाली. दुसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. ए लेस दॅन बी असेल, बी लेस दॅन सी असेल, आणि बी लेस दॅन सी असेल तर ए लेस दॅन काय असतो, सी असतो. याला म्हणायचं ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर ही 3 नंबरची इंटरेस्टिंग आहे. ए हा जर लेस दॅन बी असेल, कोणताही रिअल नंबर सी घ्या, कोणताही, तो दोन्ही साईडला ॲड केला तर इनइक्वॅलिटी चेंज होत नाही. इथं जर ए लेस दॅन बी असेल आणि सी हा ग्रेटर दॅन 0 असेल, ही कंडिशन फार महत्त्वाची. ही नसेल तर नाही, आपल्याला पुढं पाहायचं आहे. तर हे जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ए सी हा लेस दॅन काय असतो, बी सी असतो. महत्त्वाची कंडिशन खाली ही, 0 हा सीपेक्षा लहान पाहिजे, म्हणजे सी हा मोठा पाहिजे. हे आता काही नोटेशन पाहू. ए लेस दॅन बी लेस दॅन सीचा अर्थ काय होतो, ए हा लेस दॅन बी आहे आणि बी हा लेस दॅन सी आहे. ए लेस इक्वल बीचा अर्थ काय होतो, ए हा लेस दॅन बी आहे किंवा ऑर ए इक्वल टू बी आहे. दोघापैकी एक कंडिशन होल्ड होती. इथं दोन्हीच्या दोन्ही कंडिशन होल्ड व्हावं लागतात. बी ग्रेटर दॅन ए आहे म्हणजे काय, ए लेस दॅन बी आहे. ए लेस दॅन बी, ए लेस दॅन सी जर असेल तर याला काय म्हणायचं, इनइक्वॅलिटीज म्हणायचं. याला स्ट्रिक्ट म्हणलं तरी चालेल, स्ट्रिक्ट इनइक्वॅलिटी. आता आपण काही स्टेटमेंट पाहू. पहिलं स्टेटमेंट आहे, जर झेड आणि ए हे जे रिअल नंबर असतील आणि झेड प्लस ए जर ए असेल तर झेडला फक्त आणि फक्त 0च असावं लागतं, दुसरा पर्याय येत नाही. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे, यू आणि बी हे दोघे नॉन झिरो आहेत, रिअल नंबरमधले आहेत. यू इंटू बी इज इक्वल टू बी आहे, एक लक्षात घ्या. बी नॉट इक्वल टू 0, यू नॉट इक्वल टू 0 आहे. असं जर असलं तर यूला 1च असावं लागतं. असं जर असलं तर यूला काय असावं लागतं, 1च असावं लागतं. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे, जर ए हा रिअल नंबर असेल तर ए इंटू 0 काय होतो, 0 होतो. ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या कशाचा वापर करून प्रूव्ह करायच्या, ते A1, A2, AM, A4, M1, M2, M4 आणि D1 यांचा वापर करून ह्या प्रॉपर्ट्या प्रूव्ह करायच्या आहेत. त्याच्यानंतर आणखी ही एक प्रॉपर्टी, ए हा 0 नाही आहे. जर ए बी इज इक्वल टू 1 असेल, ए बी इज इक्वल टू 1 असेल तर बी हा काय असेल, 1/a. ऑब्वियस आता ए 0 नाही आहे म्हणलं, बी पण 0 येणार नाही. हे इनवर्स असतील एकमेकाचे. ए हा बीचा इनवर्स असेल, बी हा एचा इनवर्स असेल. आणि पुढची प्रॉपर्टी आहे, ए बी इज इक्वल टू 0 असेल तर त्याला काय असतं, एक तर ए 0 असावं लागेल किंवा
बी झिरो असावं लागेल. असं कधी होणार नाही की ए बी झिरो आहे दोघंही आणि दोघंही झिरो नाही. हे रिअल नंबरमध्ये आपण पाहतोय. आता या खालील प्रॉपर्टी पाहू आपण. प्रॉपर्टी काय आहे, ए जर ग्रेटर दॅन बी असेल तर ए मायनस बी हा ग्रेटर दॅन झिरो असतो. ए ग्रेटर दॅन झिरो असेल तर दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनस ए लेस दॅन झिरो असतो. जर ए आणि बी झिरोपेक्षा मोठे असतील दोघं तर त्यांचं मल्टिप्लिकेशन झिरोपेक्षा मोठं येतं. किंवा ए आणि बी दोघंही लेस दॅन झिरो असेल तर त्यांचं प्रॉडक्ट मात्र ग्रेटर दॅन झिरो येतं. जर एक हा ग्रेटर दॅन झिरो असेल आणि एक जर लेस दॅन झिरो असेल तर त्यांचं प्रॉडक्ट हे लेस दॅन झिरोच येतं. आता ए लेस दॅन बी आहे आणि ए सी लेस दॅन बी सी असेल. कधी, ज्यावेळेस सी हा पॉझिटिव्ह असेल. तर मगच पाहिलं आपण, जर सी हा पॉझिटिव्ह असेल तर ए सी लेस दॅन बी सी असेल आणि सी जर निगेटिव्ह असेल तर ए सी हा ग्रेटर दॅन काय असेल, बी सी असेल. आता याचं फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण काय करू, 2 नंबर घेऊ, 2 लेस दॅन 3. आता सी घेऊ आपण, सी 5 घेऊ पहिली केसमध्ये पॉझिटिव्ह. म्हणजे 2 × 5 किती आला, हा 2 × 5 10 आला आणि 5 × 3 किती आला, 15 आला. ही कंडिशन होल्ड होती. जर सी इज इक्वल टू माझा -2 असता, सी -2 असता तर हा काय आला असता, -4 आणि हा किती आला असता, -6. तर तुम्ही पाहिलं तर हे साईन काय होते, इनइक्वालिटी काय होती, चेंज होते. आता ए लेस दॅन बी असेल, सी लेस दॅन डी असेल तर ए प्लस सी, ए लेस दॅन बी आहे, सी लेस दॅन डी आहे, तर ए प्लस सी लेस दॅन बी प्लस डी हे होल्ड होतं. आता ए झिरो लेस इक्वल ए लेस दॅन बी असेल आणि अँड झिरो लेस इक्वल सी लेस दॅन डी असेल तर ए सी हा स्ट्रिक्टली लेस दॅन काय असतो, बी डी असतो. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं थोडक्यात. हे ग्रेटर इक्वल 0 आहे, हे ग्रेटर इक्वल आहे. याच्यावरून काय सांगू शकता, ए सी स्ट्रिक्टली लेस दॅन बी डी. सेम हे निगेटिव्हसाठी होल्ड होणार नाही. ही एक आहे महत्त्वाची प्रॉपर्टी 8 नंबरची. जर ए हा 0 नसेल तर ए स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 असतो. 7वी राहिली. 7वी काय, सेम ए आणि सी इथले असतील तर ए डी अपॉन बी सी याच्यात हे रिलेशन होतं, ए अपॉन डी लेस दॅन बी अपॉन सी हे असं असतं. त्याच्यानंतर ए जर ग्रेटर दॅन 0 असेल तर 1 अपॉन ए पण ग्रेटर दॅन 0 असतं. ए ग्रेटर दॅन बी ग्रेटर दॅन हे असलं आणि याचा रेसिप्रोकल घेतला तर इनइक्वालिटी काय होती, चेंज होती आणि हा 0पेक्षा मोठाच असतो. इथंच पाहिलं हे. त्याच्यानंतर 10 नंबरचं काय आहे, ए जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ए स्क्वेअर हा एपेक्षा काय असतो, मोठा असतो. म्हणजे आपण सपोज ए हा घेतला 3 तर 3 स्क्वेअर किती आला, 9 हा 3पेक्षा काय आहे, मोठा आहे. पण हा जर ए हा मी यातला घेतला 0 आणि 1 मधला, सपोज मी काय घेतो 0.2 घेतो, याचा स्क्वेअर केला, ए इज इक्वल टू ए स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर 0.04 आला आणि ए काय आला तर ए हा याच्यापेक्षा काय आला, मोठा आला. हे म्हणजे 0 to 1 मधला असल्यावर स्क्वेअर हा लेस येतो. त्याच्यानंतर ही एक प्रॉपर्टी आहे, बी हा ग्रेटर दॅन 0 असेल, वाय हा ग्रेटर दॅन 0 असेल, हे दोघंही ग्रेटर दॅन 0 आहे. ए अपॉन बी डिनॉमिनेटरचे, ए अपॉन बी लेस दॅन एक्स अपॉन वाय जर असेल तर ह्या दोघांची न्युमिरेटरची ॲडिशन केली तर हे स्टेटमेंट होल्ड होतं. ए अपॉन बी लेस दॅन ए प्लस एक्स अपॉन बी प्लस वाय लेस दॅन एक्स अपॉन वाय. एक प्रॉपर्टी आहे पहा, जर ए लेस दॅन बी प्लस एप्सिलॉन असेल, प्रत्येक एप्सिलॉनसाठी कोणताही पॉझिटिव्ह नंबर घ्या एप्सिलॉन, त्यासाठी जर हे ट्रू असेल
हे प्रत्येक एप्सिलॉनसाठी ट्रू असेल तर ए हा काय असतो लेस इक्वल बी असतो. म्हणजे ए आणि बी इक्वल पण येऊ शकतात. हे जर प्रत्येक एप्सिलॉनसाठी ट्रू असेल तर. ह्या 12 नंबरच्या स्टेटमेंटला अनुसरून हा थेरम आहे. ए हा रिअल नंबर आहे. कसा? 0 ग्रेटर इक्वल ए लेस दॅन एप्सिलॉन. प्रत्येक एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0साठी. हे स्टेटमेंट कोणासाठी होल्ड होते? प्रत्येक एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0साठी. तर याच्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की ए हा काय असतो इक्वल टू 0 असतो. म्हणजे तुम्ही एप्सिलॉन कितीही छोटा नंबर घेतला, कितीही छोटा घेतला, त्यासाठी हे स्टेटमेंट जर होल्ड होत असेल तर ए इक्वल टू काय असतो 0 असतो. एक्झाम्पल पाहू. आता मला असे सगळे रिअल नंबर काढायचे आहेत, असे सगळे रिअल नंबर एक्स काढायचे आहेत की ही कंडिशन होल्ड होईल. असं सपोज एक्स इज इक्वल टू 0 घेतलं तर ही कंडिशन होल्ड होते का? होते. एक्स इज इक्वल टू -1 घेतलं तर होते का? होते. एक्स इज इक्वल टू 1 घेतलं तर होल्ड होते का? तर होते. मग मला असे सगळे एक्स काढायचे आहेत की ही कंडिशन काय होईल? होल्ड होईल. तर वरच्या प्रॉपर्ट्या आपण वापरू शकतो. आता पहा, मला काय करायचं आहे, हे असे एक्स काढायचे आहेत ही कंडिशन होल्ड होईल. म्हणजे पहा 2x + 3 लेस इक्वल 6. दोन्ही साईडला -3 ॲड केल्यावर हे आलं. म्हणजे 2x हा -3 ॲड केला, -3 ॲड केला दोन्ही साईडला वरच्या प्रॉपर्टीनुसार 6 - 3. तर हे आपल्याला हे मिळतं 2x. दोन्ही साईडला 1/2ने डिवाईड केलं तर आपल्याला हे मिळतं. म्हणजे x हे 3/2पेक्षा कोणतेही लेस घ्या ही कंडिशन काय होणार आहे? सॅटिस्फाय. म्हणजे हा असा सेट आहे, असे सगळे रिअल नंबर आहेत की जे ही कंडिशन कोण सॅटिस्फाय करतं की जे x 3/2पेक्षा लेस आहे असं. आता हे एक्झाम्पल. तर असा मला सेट फाइंड आउट करायचा आहे की असे सगळे एक्स फाइंड आउट करायचे आहेत की x² + x हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2 पाहिजे. मला असं फाइंड आउट करायचं आहे. मग मी हे करण्यासाठी काय करतो, याला असं रिप्रेझेंट करतो. दोन्ही साईडला -2 ॲड करतो. x² + x - 2 ग्रेटर दॅन 0. मग मी याच्यातून जर कॉमन काढला तर काय येईल? x - 1 याला मी असं लिहू शकतो x - 1 x + 1 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आता हे 0 असण्यासाठी मला हा जर पॉझिटिव्ह असेल तर हा पण काय असावं लागेल? पॉझिटिव्ह. हा जर पॉझिटिव्ह असायचा असेल तर हा पण पॉझिटिव्ह असावा लागेल. किंवा हा जर निगेटिव्ह असला तर हा पण काय असावं लागेल? निगेटिव्ह. मग पहिली केस घेऊ. दोघंही काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. आता दोघं पॉझिटिव्ह असण्यासाठी याला काय असावं लागेल? हे दोघं पॉझिटिव्ह असण्यासाठी याला एक्सला स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 असावं लागेल. म्हणजे याच्यावरून मी कसं लिहू शकतो? पहिली केस घेतली, एक तर दोघं पॉझिटिव्ह किंवा दोघं निगेटिव्ह. पहिली केस घेतली ही, तर एक्स हा ग्रेटर दॅन 1 असावा लागेल. एक्स हा -2पेक्षा. म्हणजे आता अँड आहे इथं मल्टिप्लिकेशन, म्हणजे दोघं, हे पहिला पॉझिटिव्ह अँड दुसरा पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे अँड घेतला. तर मग ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे रिअल लाईनीवर. सपोज असे कोणते एक्स सगळे की जे 1पेक्षा मोठे आहेत त्याच्यासाठी +1पेक्षा मोठे आहेत त्यासाठी कंडिशन होल्ड झाली पाहिजे. आणि एक्स हे -2पेक्षा आहेत. मग दोघांसाठी कॉमन कंडिशन कोणती होल्ड होणार आहे? एक्स हे +1पेक्षा मोठे आहेत. म्हणजे इथं अल्टिमेटली काय मिळालं तुम्हाला? एक्स ग्रेटर दॅन 1 मिळाला. त्याच्यानंतर दुसरी केस, हे दोघंही लेस दॅन 0 आहे. आता पहा, हा x - 1 एक्स लेस दॅन 1 येईल याच्यावरून आणि x - 2 लेस दॅन हे येईल. आता हे दोघातला हे कोणता येईल? असे सगळे एक्स की जे 1पेक्षा लेस आहेत, असे सगळे, आणि असे सगळे एक्स की जे -2पेक्षा लेस आहे. म्हणजे हाच रिझन आला ना, एक्स लेस दॅन -2च्यावरून हे आलं. म्हणजे मला हे दोघांपैकी एक असलं तर कंडिशन होल्ड होती नाही. तर एक्स हा ग्रेटर दॅन 1 पाहिजे किंवा एक्स हा -2पेक्षा लेस पाहिजे. मग जर आपण पाहिलं तर याचं हे जर काढलं, हा -2 असेल, हा 1 असेल, -2 आणि 1, तर याच्यासाठी ती कंडिशन होल्ड होणार आहे. याच्यासाठी पण ती कंडिशन होणार आहे. आता मधल्यासाठी ती कंडिशन होल्ड होणार नाही. मग हा सेट कोणता आहे? असे सगळे रिअल नंबर की जे एक तर एक्सपेक्षा 1पेक्षा मोठे पाहिजे किंवा ते -2पेक्षा छोटे पाहिजे. आता
हा मला सेट फाइंड आउट करायचा. तर ऑब्वियसली काय करणार मी, हा आधी हे लिहिणार, एक्स हा मायनस इकडं आणणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर 2x + 1 / x + 2 - 1 <0 हे असं येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर. त्याच्यानंतर हे पाहिलं तर x - 1 x - 1 / x + 2 0 येईल. आता हे <0 असण्यासाठी हा वरचा जर पॉझिटिव्ह असला तर खालचा काय असायला पाहिजे, निगेटिव्ह. किंवा वरचा जर निगेटिव्ह असला तर खालचा काय पाहिजे, पॉझिटिव्ह. दोघं पॉझिटिव्ह असले ते 0पेक्षा मोठे होतील, दोघं निगेटिव्ह असल्यावर दोघं काय होतील, 0पेक्षा मोठे होतील. मग आपण पहिली केस काय करू, x - 1 हा <0 घेऊ आणि हा x + 2 > 0 घेऊ. आणि दुसरी केस काय करू, हा x - 1 हा <0 घेऊ आणि हा <0 घेऊ. आता पहा, x - 1 हा जर मी <0 घेतला आणि x + 2 हा <0 घेतला तर x हा <1 यावा लागेल. 1पेक्षा x हे इकडले यावं लागतील आणि x हा -2 यावं लागेल. म्हणजे हे अँड म्हणल्यावर मग माझा x काय येईल, ह्या -2 आणि 1च्या मधला येईल माझा x हे येईल. आता दुसऱ्या केसला जर x - 1 हा <0 घेतला आणि x + 2 हा <0 घेतला, त्याच्यावर x हा काय पाहिजे, 1पेक्षा मोठा पाहिजे आणि x हा -2पेक्षा मोठा पाहिजे. कॉमन काय आहे, काहीच नाही, कधीच सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजे हे असे पॉईंट येणारच नाही. म्हणजे राहिला काय माझा प्रश्न एवढाच, म्हणजे एवढ्याच पॉईंटसाठी माझी ती कंडिशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. म्हणजे हे कधी ट्रू असणार आहे, हे ज्यावेळेस माझा फक्त x हा -2 आणि 1च्या मध्ये असेल तर पहा, ही एक प्रॉपर्टी आहे. a हा जर <0 असेल, b हा <0 असेल, > 0 असेल, a हा स्ट्रिक्टली <b असेल तर a² हा स्ट्रिक्टली b² असतो आणि √a स्ट्रिक्टली √b असतो. आता a b हे रिअल नंबर आहेत. a <0 b <0. आता हा पुढचा एक्झाम्पल, हे दोघं जर <0 नंबर असतील, रिअल नंबर, तर जॉमेट्रिकल मीन हा ऑल्वेज लेस असतो अरिथमॅटिक मीनच्या. जॉमेट्रिक मीन हा ऑल्वेज लेस असतो अरिथमॅटिक मीनच्या. आता √ab <= 1/2 a + b. हा काय आहे, जॉमेट्रिक मीन आहे आणि हा हार्मोनिक मीन आहे. तर जॉमेट्रिक मीन हा झाला आणि हा अरिथमॅटिक मीन हा हे असतो. तर याला जनरलाइज पण करू शकतो आपण. याला जनरलाइज काय करायचं, तर n इलेमेंट घ्यायचा. n इलेमेंटचा जॉमेट्रिकल मीन कसा असतो, त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं, त्यांचं nth रूट घ्यायचं. आणि हा अरिथमॅटिक मीन कसा असतो, ते n इलेमेंट घ्यायचे, त्यांचे ॲडिशन करायचं आणि त्या नंबरने डिवाईड करायचं, त्या किती इलेमेंट घेतले म्हणजे n हे डिवाईड करायचं. तर हे ऑल्वेज > असतं ह्या जॉमेट्रिकल मीनपेक्षा. आता एक स्पेशल इनइक्वालिटी आहे, बर्नौली इनइक्वालिटी. बर्नौली इनइक्वालिटी काय आहे, जर x हा <-1 असेल, x हा <-1 असेल आणि n हा नॅचरल नंबर असेल तर हे रिलेशन ऑल्वेज होल्ड होतं. 1/x⁴n > 1 + nx हे ऑल्वेज होतं. याच्यासाठी x हा काय पाहिजे, <-1 पाहिजे. तुम्ही काही घेऊ शकता, -1 म्हणजे x = मी जर 1 घेतला आणि n = कोणताही नॅचरल नंबर घेतला, 3 घेतला, तर हे पहा 1 + 1⁻³ हा काढला तर ही डावी साईड काढली तर हा किती आला, 2⁻³ 8 आणि राईट हँड साईड काढली तर काय आला, n = 3 x = 1 म्हणजे हा किती आला, 4 आला. तर 8 हा > आहे 4च्या. म्हणजे x हा -1पेक्षा मोठा घ्या, n हा कोणताही नॅचरल नंबर घ्या, त्यासाठी ही कंडिशन काय होती, होल्ड होत आहे. त्याच्यानंतर ही डेफिनेशन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय असती, कोणताही रिअल नंबर a घ्या तर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मॉड a अशी दाखवतात. आणि डिफाईन कसा करतात, म्हणजे याची व्हॅल्यू ऑल्वेज > 0 पाहिजे. मॉड a ची व्हॅल्यू काय आहे, ऑल्वेज > 0 पाहिजे. आणि ती 0 कधी असती, फक्त आणि फक्त ज्यावेळेस a हा 0 असेल त्यावेळेस. मग ही व्हॅल्यू काय सांगते, a जर हा स्ट्रिक्टली 0पेक्षा मोठा असेल तर ती व्हॅल्यू तशीच राहणार, a हा g = 0 असल्यावर तसेच राहणार,
पण ए हा निगेटिव्ह राहिल्यावर मला याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह लागती. मग मी काय करणार, त्याला मायनसने मल्टिप्लाय करणार. म्हणजे ए जर निगेटिव्ह असल्या तर मॉड एची व्हॅल्यू काय करायची, -a करायची. हे काही 5चा मॉड किती येतो, 5. -8चा मॉड किती येतो, 8. आता ही एक मॉड हा ऑलवेज ग्रेटर इक्वल 0 असतो आणि तो 0 कधी असतो, फक्त आणि फक्त ए 0 असला तर. मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ -a, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ ए आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -a हे दोघंही काय असतात, सेम असतात.